सकाळ धरून ह्यांना मी फोन लाविते, एक फोन बी उचली ना. एक तर काल मारणं व्हायचा, एवढा पाऊस पडलाय, बरं झालं कालच काढून आणली. तणाव झाला असता. फोन बी उचली ना, काय नाही. सकाळपासून मी एकटीच काम करते. मला ना वैताग आलाय कामाचा, एकटीच करते. हे नुसते फिरते तिकडे बोंबलत. सकाळपासून झालं फोन उचली ना, काय नाही. फक्त काढू लागायला आले कंस, वाळू घालायला मी एकटीच आहे. मी काय करते आता, आरामच करते. झोपायला तर खरं मी, पावसाचा मेळ पण नाही लागायचा, कंस भिजायची नाही तर. थोडी झोपच घेते. सायली झोपली काय मी? सायली काय झालं बाबा हिला? अय एवढं दुपार कशी इतकी गार झोपली बाई? अय सायली, सायली मिली तर नाही बजाव दे, मरू द्या. मिली तर मिली, नाटक तर करतो मी. श्वास घ्या नाही, थोडं दाबून बघतो ना. मिली असली तर उठायचीच नाही. काहीच व्हाय नाही, व्हायला तरीच मिली. माझा रस्ता मोकळा केला कडे हिने. सायली अय सायली, काय झालं? अरे मला वाटलं झोपली होती बाई तू. तुम्हाला काय वाटलं मेलेक काय? अरे तसं नाही, तू झोपलीच होती एवढी गारगोर, मेल्यासारखी झोपली होती. मला वाटलं काय बाबा मिली काय बघावं म्हणलं हलून, आणि मी तर रडायला लागलो होतो की. हो, रडायला लागला होता. सगळे काम मी केलेत ना. केलेत ना. मग दमले ना, मग सकाळपासून मग झोप लागली ना मला. कंस दिसते ना बाहेर, पाऊस बिऊस आल्यावर मग काय करायचं? तेच म्हणलं, तुम्ही कसं काय नाही आले अजून? एखादी राखण बसती कंसापाशी. हो ना, सकाळपासून भेटत होतात ना. हा बाय मरणाच आलंय म्हणून मी तो उठीत होतो. म्हणलं उठेल म्हणजे मग भरून ठेवायचे ते कंस. कंस मग आपण दोघांनी भरणार होतो ना, त्यामुळे तुला उठीत होतो मी. आपण दोघांनी कंस भरायचे होते. चल बरं आपण कंस भरू. आता सकाळपासून मी केले ना, आता तुम्ही तुमचं बघा, उठा. एकट्याचा काय जीव घेशील का माझा? एवढे मोठे कंस भरायचे म्हणजे. चल आपण दोघं भरू, चल. मी नाही येत, तुम्ही जा आता. तुला मदत करायला आलोय ना मी, चल ना आपण दोघं जाऊ. कशात बी भांडणं करते, चल. खाऊन खाऊन निशी सुधारली. अजून कशी आहे ना? मला म्हणले मॅगी आणतो, अजून मॅगीच आणते. मला असंच गोड गोड बोलून बोलून माझ्याकडून काम करून घेते, आणि असं लांब कुठेतरी कल्टी मारते. ह्यांच्यावर ना नजर ठेवावं लागेल मला. काल ताई काय नाही रे दादा, कोण बसले? असंच बसलं. हो का? हा, तुला माहित आहे का काय झालं? ते मागच्या गल्लीतली हे नाही का सपना, हा मग ते शेजाऱ्याला घेऊन पळून गेली. काय? मग कोण शेजारा? तो नाही का रणजित. रणजित? मग ती त्याला भाऊजी भाऊजी करत होती. हा, मी तेच म्हणते, ती भाऊजीच म्हणायची त्याला. हा, त्याच्यात पळून गेली ती, त्याला घेऊन पळून गेली. तू खोटं बोलायलास का खरं सांगायलास? तू असं कशाला खोटं बोलू? तू जात नव्हता तरी त्या सपनाने त्याला पळून दिला. ती भाऊजी भाऊजी करत होती, भाऊजी भाऊजी करून पळून दिला. हा खरंय तुझं, पण भाऊजीच म्हणायची नाही का? तू पण लक्ष देत आहे. आता भरोसा आला नाही कोणावर. कोणी पण भाऊजी भाऊजी करून घेऊन जात. बाप्पाकडे लक्ष दे तू. चल येतो डॅडी. होय, दादाजी म्हणते ते खरंय. शेजारी पण ना ह्यांच्या लय गावती भोवती गोल गोल फिरते. लक्ष द्यावं लागेल मला. सारखीच भाऊजी भाऊजी करते, जरा बघावंच लागेल. कोणी आहे का घरात? बाप्पा भाऊजी, बाप्पा भाऊजी, बाप्पा भाऊजी, कोणी आहे का घरात? बाप्पा भाऊजी, बाप्पा भाऊजी.
कोण आहे? काय? मी आहे तुमची शेजारी. काय काम आहे? ते बाप्पाला बोलवा ना, त्यांच्याकडे काम आहे माझं थोडस. काय काम आहे? हाय ते तुम्ही त्यांना आवाज द्या फक्त. मला सांग की. नाही नाही, तुम्ही नाही करू शकणार ते काही काम. बाप्पा भाऊजींनाच बोलवा, ते करतील माझं काम. नाही, आजकाल त्यांची कामं मीच करायली. मला सांग. बोलवा ना त्यांना, तेच काम करतील. तुम्ही नाही करू शकणार ते काम. बोलवा ना त्यांना. काम काय सांग ना, मला सांग ना तू. मी म्हंटल नाही तुम्ही ते काम करू शकत नाही. तुम्ही बाप्पा भाऊजींनाच बोलवा, तेच करतील काम माझं. पहिली तर गोष्ट तू त्यांना भाऊजी म्हणायचं नाही, काय दादा म्हणायचं. हे आता होऊ शकत नाही. मी पहिल्यापासून तुम्हाला काय म्हणते, ताई, आणि त्यांना बाप्पा भाऊजी. तर पहिले मला ताई म्हणायचे ना, आता वहिनी म्हणायचं आणि त्यांना दादा म्हणायचं काय. नाही नाही, आता ते होऊ शकत नाही. मी पहिल्यापासून तुम्हाला ताई बोलते आणि त्यांना बाप्पा भाऊजी म्हणते. ते आता नाही बदलू शकत. बोलवा ना त्यांना. काहीच नाही म्हणे बोलवा त्यांना. मी नाही बोलत, मला सांग काय काम आहे. नाही नाही, आता ते दादा होऊ शकत नाही. ते माझे भाऊजी आहेत. तुला बोलले मी एकदा त्यांना दादा म्हणायचं म्हणून. नाही नाही नाही, मी बाप्पा भाऊजीच बोलणार. कसं काय बोलशील, मी पण बघते बरं. काय चाललंय तुमचं दादा आणि भाऊजी? काय चाललंय? ते तुमच्याकडे काम होतं माझं पप्पा भाऊजी. माझ्याकडं हा, काय काम होतं? ते ना माझी ना ती स्कूटीची सर्व्हिसिंग करायची होती. तुमची ओळखी आहे ना. काय मेकॅनिकल आहेत काय सर्व्हिसिंग करायला? म्हणून तर ताई आले त्यांच्यापाशी मी. बरं एक काम कर, तू फाट्यावरचा पप्पू आहे ना, तू असली भारी सर्व्हिसिंग करतो ना, लय भारी करतो. तू त्याच्याकडे जा आणि त्याला माझं नाव सांग. मी पाठवले म्हण त्याला. कुणी पाठवले? ठीक आहे, मी म्हणन की बाप्पा हा बोल ना. बाप्पा भाऊजीनं पाठवलं. चालतंय. पप्पा भाऊजी नाही, पप्पा दादाने पाठवल्या म्हणून काय. नाही, मी बाप्पा भाऊजीच बोलणार. बाप्पा भाऊजीनं पाठवलं असं सांगते मी त्यांना. चांगली करून देईन ना सर्व्हिसिंग. हो, एक नंबर. दादा म्हणले होते ना चांगली सर्व्हिसिंग करून. तर तुम्ही सांगा बरं का तिला दादा म्हणायला हवा. पण तू तिचा प्रश्न आहे. तिचा प्रश्न आहे म्हणजे. म्हणायचं का नाही म्हणायचं ती ठरवीन ना. आपण उगाच काय म्हणजे तिला बळजबरी तर नाही करू शकत. नाही, तिला दादाच म्हणायला हवायचं. आता नाही म्हणत ती, मी तरी काय करणार आहे तिला? ती माझं ऐकत नाही, तुमचं ऐकल ती. तुम्ही तिला दादा म्हणायला माझं हवा. कशाचं तिच्या आई बापा सुद्धा ऐकत नाही ती. माझं काय ऐकायचं? तुम्हाला कसं माहित? आता आपल्या शेजारीची ना ती, शेजारी ना आपली. मग शेजारी ना शेजारीच ठेवायचं. तिला दादा म्हणायला लावायचं. बघू बघ बाबा, नाही तिला दादाच म्हणायला लावायचं. अरे मी कसं तुम्हाला तिला दाजीलाच काय म्हणते मग. दाजी माझं नाव मध्ये घ्यायचं नाही हा. यांनी घे तू. बोलायचं नाही मला. माझं नाव मध्ये घ्यायचं नाही, नाही तर बनतात मग. शेजारीन कशी आहे ती. अरे बाबा तिला बळजबरी काय करणार आहे मी? ओ तिचं ताई, ती ठरवीन ना. माझं नाव नाही घ्यायचं हा आता तुम्ही. यांनी घे तू. कसं माझं नाव घेतलं तर बघा मग शेजारी म्हणतात खूप आगाऊ आहे. तर मी सांगते त्यांना की बाप्पा भाऊजीनं पाठवलंय बरं जा, मला. चालतंय. हा, दादा म्हण. तुम्ही सांगा बरं का तिला दादा बाप्पा म्हणायला भाऊजी. सांगा. अरे पण ती काय माझं म्हणणं कसं ऐकन? अरे ती माझं नाही ना ऐकत ती. तू बळजबरी करायला लागली बाबा. बळजबरी तू नाते आमची जोडायला लागली. ती सपना आहे ना, त्या रणजितला घेऊन गेली माहिती का दाजी म्हणून म्हणून. त्यात माझा काय दोष आहे? दोष बीस नाही, तिला दादाच म्हणायला लावायचं तुम्ही. त्यात माझी काय चूक आहे? ती मला भाऊजी म्हणती तर मग म्हणती तर म्हणती. ती माझं थोडंच ऐकणार आहे. तिच्या आई बापाच ते ऐकणार आणि माझं ऐकायला लागली ती. ती सपना आहे ना, त्या रणजितला भाऊजी भाऊजी म्हणून पळून घेऊन गेली माहिती का. आता सपना रणजितला पळून गेली, घेऊन गेली. त्यात माझा काय दोष आहे? का मी लावले पळून ती? तुम्ही नाही लावले, पण तिला तुम्ही दादाच म्हणायला लावायचं. तिला भाऊजी नाही कुणाला? म्हणायला. पण काय बाबा हे डोक्याला उगा लागली बाबा आज. मला काय सांगू ना, तिला दादा म्हणायला लावायचं. चल मला भूक लागली, जेवायला वाढ. काय नाही नाही, तिला काय? दादाच म्हणायला लावायचं तुम्ही. नाही तर अरे मग म्हणा बरं का तिच्या मग. घरी जाऊ, हात पाय पडू का? मन मला दादा, मन मला दादा, बांध मला राखी, मन मला दादा, बन मला राखी म्हणू का जाऊन तिच्या घरी? हा चला राखे बांधायचा. हा चल. काय येडी बिडी काय डोक्यावर पडली का तू? काही तुम्हाला सांगते बरं का तिला दादा म्हणायला. तू असली बळ कशी लिहू नको आणि बळच नाते जोडू नको. पुन्हा बरं तिचा माझा काय समज? ती आपली शेजारी ना. शेजारनी काय आहे? शेजारनी तुम्ही नका नका करू बरं का, मी तुम्हाला आता सांगा. नखरे नाही करीत मी. मी काय म्हणतोय, मन मला भाऊजी. तुम्ही पण तिला काय म्हणायचं कुणाला? तिला. अरे ती माझ्यापेक्षा छोटी, तिला ताई कसं म्हणणार चालतंय, मी? काय नाही होत म्हणायचं, काय नाही होत. पाहिलं काय माणूस आहे का? बळजबरी नाते जोडायला लागली. जोडायची काय नाही. जोडायचे. तू ना अशी डोक्याला लागले सारखं करू नको. मला भूक लागली, मला जाऊन दे. हो किरकिर सारखी माया मागे लावू नको. तुम्ही तिला जाऊ दादा दे. म्हणायला लावा. तू गप तिकडे जातो. तुझ्या हातापाया पडन म्हणायला लावू मला. मी नाही म्हणणार, तुम्ही म्हणायला लावायचं. वहिनी, काय भाऊजी कुठे गेले? काय काम आहे तुझं? ते काम आहे त्यांच्याकडे, बोलवा ना त्यांना.
मला सांग ना, मी करते ना काम. तो काय आहे? नाही ते तुमच्याकडून नाही होणार, त्यांना बोलवा ना. होत्या माझ्याकडून, मला सांग काय करायचं. मी म्हंटल ना तुमच्याकडून नाही होणार, बाप्पा भाऊजीलाच बोलवा, तेच माझं सांगते काम का तू? करते. काय काम आहे सांग पटकन. हे सकाळपासून डब्बाच उघडा ना गेला, चहा बनवायची. हा मग मग बोलवा ना त्यांना, ते देते खोलून. आणि का लिखून नाही होणार. खोलताय सांगितलं ना तुला. खरंच लय भारी. खोलतय का? थांब जरा. एवढं कशाला पीठ लावायचं मग. बसलं ते फिट. नाही पीठ. म्हणतो काय चाललंय? डब्बा खोलाय आलते. डब्बा होईल. हा. इकडे खोलतो. मीच दिला करून दिलता. तू दिला केलता ना? हा मग बर. खोल आता. तुझ्यात काय खोला. इकडं. बघ खोलला. थँक्यू. मी म्हंटल ना बाप्पांमध्ये खूप ताकद आहे. ए दादा म्हणायचं काय. मी दादा नसते म्हणत, मी बाप्पा भाऊजीच म्हणत असते. बाप्पा भाऊजी आहेत, खरंच तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत. झालं ना तो काम, निघ ना आता. जाते, येऊ का बाप्पा भाऊजी? दादा म्हणायचं विसरले वाटते. मी देत होते ना खोलून डबा, काय करत होती याची. तुला खोलतच नव्हता, लय वेळ झालं तू झटत होती. म्हणजे चला देवा खोलून. खोलून दिला, काय झालं त्या डब्बा. डब्बा तर दिलाय का तुम्ही खोलून. काय डबा खोलायला आहेत का. आता ती आलती आपल्या इथं, ती शेजारीने आपली, तिला मदत केली पाहिजे ना आपण. शेजारीने आपली ती काय नाही करायची मदत बिदत तिला. मग तू कशाला खोलीत होती मदत नाही करायची म्हणल्यावर. तू तर लय खोलू ताकद लावलं खोलीत होती. मग मी देत होते ना माझी मी खोलून, तुम्हाला काय करत होते का तुला याची. खोला नाच. मग मी त्याला तिला तसंच पाठवलं असतं वापस. तू अशी काढी पहिलवान, त्यामुळे तुला खोला नाच. मित्र काय करणार. तुम्ही तिला दादा म्हणायला लावायचं बरं का. ते आता मी माझ्यासमोर भाऊजी म्हणली तुम्हाला ती. अरे मग तिचा भाऊजी ती पहिल्यापासून मला भाऊजीच म्हणते ना. भाऊजी भाऊजी भाऊजी. तुला वहिनी म्हणती. आता म्हणती तर म्हणती, मित्र काय करणार आहे. नाही ताई म्हणते तुला. हा वहिनी ना. हा मला वहिनी म्हणते, तुम्हाला दादा म्हणेन ती. बरोबर आहे, आता असं म्हणायला लावायचं. अरे मग आता म्हणलं तर मला काय प्रॉब्लेम नाही, पण ती म्हणत नाही ना. ती म्हणत नाही ती माझं ऐकत नाही, ती तुमचं ऐकते. माझीच ऐकते ती. हा मग तिला दादा म्हणायला लावायचं तुम्ही काय. शेजारीने ना सारखं सारखं कितीतरी तो काही काम असलं तरी ह्यांच्याकडेच काम असते. मला जरा लक्षच ठेवावं लागेल. आता जायची एक दिवस ह्यांनाच घेऊन. इकडे कुठं? ते मिक्सरचं भांडण नीट करायला गेलते ना, हे काय फिरतच झालं? नव्हतं आतमधलं. केलं का नीट? हा झालं ना. काय माणूस आहे तू. अरे माझ्याकडे यायचं, मी बसून दिली असते, फक्त फिरकीच निघली असं. काय असतं ह्याच्या भांड्यामध्ये. नको, तुझी बायको कशी बोलती, किती भांडती मला. अरे ती तशीच बाणकुद आहे. घरी पण येऊन देत नाही. मग म्हंटल कशाला अरे आपणच पण जाऊन आणावं नीट करून. शेजारीच्या मदतीला येणार नाही तर कोण येणार आहे. हाय का नाही. पण तुझी बायको लय आगाव आहे, सारखंच भांडती. हाय आगाव, काय तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. का नाही? म्हणूनच नाही आले मी. अरे असले काम तर मला लय जमते. एक्सपर्ट आहे मी कामात. हे असले छोट्या मोठ्या कामाला तुला दुकानाला तर तिकडे जायचं, पैसे खर्च करायचे, काय गरज आहे तुला. ती तुझी बायको बघ ना कशी आहे. आले की वाकडे तोंड करते, नीट बोलत पण काय नाही. आणि मी दिसले तर एकदम असं वाटतं तिच्या अंगामध्ये चुडेलच गुतली. तुझी बायको बघ ना कशी बोलती, किती भांडती. म्हणूनच नाही आले. त्याला काय यायचं असतं, तिच्याकडे काय एवढं लक्ष द्यायचंय, दुर्लक्ष करायचं तिच्याकडे. नको, तुझी बायको बघ ना किती भांडती, किती आगाव आहे. घरी पण येऊन देत नाही. म्हणून म्हंटल आणावं आपणच नीट करून, म्हणून नाही आले घरी. आवाज द्यायचा मला फक्त, आलो असतो लगेच मी. तुझी बायको लय आगाव आहे. त्याला 150 रुपये गेले. 150 रुपये फुकट झाला असतं ना. ही जिपरीने काय करली तिथे. मी काय म्हणते, आपण ना काय बोलायला लागली त्यांना. आता काय नवीन काम काढलं काय माहिती नाही. 2 दिवसात पळून जायचंय.
मी तुला आवडते, तू पण मला आवडतो. लांब जायचंय, लग्न करायचंय. त्यांना ना घरी आल्यावरच बघते आता काय. तयारी करावं लागेल मला आता. लई मोठी तयारी राहिली माझी. मला लवकर जायची लग्नाला. करावं लागेल ना तुम्हाला तयारी. काय झालं? मला विचारायला का काय झालं? मी लग्नाला जायलो म्हणून रुसली काय? मला वाटलं नव्हतं एवढा मोठा विश्वासघात करताल म्हणून. ह्यात काय आता विश्वासघात? मला पहिलं सांगायचं ना, मी तुमच्यासोबत लग्न नसताना केलं. मग मी नुसतं लग्नाला जाणार आहे म्हणून डायरेक्ट माझ्यासोबत लग्नच करणार नाही? अरे वा, असं असतं कुठं? मला जायचं माझ्या माहेराला. या सोडून मला. तुला? हा, मला लग्नाला जायचंय. तुला नंतर सोडीन मी. आणि तुला जर लय राग येत असला, तुला बी सोबत घेऊन जाईन मी मला लग्नाला. कशाला जायचंय सोबत? अरे चल ना बाबा. मग तुला मी म्हणलो नाही पहिल्या लग्नाला तुला यायचंय म्हणून तू रुसली का माझ्यावर? अरे हे तू रुसायचं काय काम आहे एवढं? चल तू बी, घेऊन जातो तुला पण. मला नाही यायचं. मग तुला नाही यायचं, मी एकटाच जातो लग्नाला. काय तू नाही आली मग काय मी जाणार नाही? काय मी जाणार आहे लग्नाला. म्हणूनच म्हणते मला माझं माहेराला सोडा. मला माहित मी असतं आधी तुला आज तुम्ही लग्न माहेरला नसतं सोडणार केलं. नाही. आज मला लग्नाला जायचंय, उद्या सोडीन तुला. म्हणजे आज म्हणजे मला उद्या जायचंय लग्नाला, तुला 2 दिवसांनी सोडीन. मग झाली की मग लग्नाची तयारी? लग्नाची तयारी होय. मग लग्नाची तयारी लय जोरात चालू आहे. काय बिल्ला जमानच बाई, स्वतःच्या लग्नाची तयारी स्वतःच सांगायला म्हणजे. ए बाई, माझं लग्न, माझ्या लग्नाची तयारी? माझं लग्न आहे का? हा मग कोण म्हणलं तुला? माझं कुणासोबत आहे माझं लग्न? त्या जिपरी सोबत, कोणत्या जेपरी सोबत? शेजारींसोबत. कळलंय मला सगळं. तिच्यासोबत माझं लग्न नाही, तिच्या बहिणीचं लग्न आहे. ती काय माझ्या लग्नाबद्दल बोलती का? हा, तिच्या बहिणीचं लग्न आहे आणि ती मला नेणार आहे. मग माझं लग्न असलं तुला कशाला सांगन मी? समजलं का आता? उगा मोकर माया संशय घेतला. काय चाललं वहिनी? काय चाललं भाऊजी? बस दादा म्हणायचं. मी काय म्हणून दादा म्हणून? दादा असतील तर तुमचे, माझे तर भाऊ आहे. बरं ते बहिणीचं लग्न आहे, हा कोर्ट मॅरेज आहे, त्याची पत्रिका द्यायला आलते. बर. तर याच्यावर नाव काय टाकू? याच्या वय टाक ना माझं. भाऊजी? ए दादा टाक. नाही भाऊजी टाकत असते. दादा टाक म्हणले ना तुला. बर, दादाच टाकले. तर यायचा दोघांनी पण लग्नाला. चालतंय. दादाच टाकले. येते मग. इकडे इकडे. काय झालं? दादा टाकला म्हणली ना. दादा? नाही, मी तर भाऊजीच टाकलं. अरे माझा काय संबंध आहे? माझ्याकडे बघत येत तसं. ते दादा असून तुमची भाऊजीत माझी ते. तुम्ही तिला दादा म्हणायला लावायचं बरं का. अरे मी तिला बहीण समजतो, माझा काही प्रॉब्लेम नाही. पण आता तिला म्हणायचं असेल तर म्हणन ना ती. तुमचं काय आहे म्हणूनच ती तुम्हाला दादा म्हणत नाही, मला माहितीये ना. तू काय सारखीच मला खवळायला लागली, माझ्या चिरडायला लागली. तिला म्हणायची तर म्हणाल ती. नाही तिला म्हणायलाच लावायचं तुम्ही. मी कसं म्हणायला लावीन? तिची इच्छा असेल तर म्हणाल ती मला दादा. मला काय करायचं नाही, तिने दादाच म्हणलं पाहिजे तुम्हाला. चल चल जेवायला. वहिनी? काय म्हणली? वहिनी बोल ना. ते वहिनी काय आहे ना, ते दादाला जरा मदतीला पाठवता का? घरातलं सामान काढायचं आणि ते लय जड आहे, मला उचलतच नाही. तर दादाला पाठवता मदतीला? हा जा ना घेऊन. खरंच? हा, अजून काय काम असलं तरी सांग. घेऊन जाऊ मी दादाला? हा दादा करन ना. हा थँक्यू वहिनी. किती दिवस झाले हिला दादा म्हण म्हणत होते, आता कसे चाललेत हातात हात धरून. ताई तुला माहित आहे काय? काय झालं? रम्यान पूजा होऊन गेली. रामायण पूजा पळून गेले? मग? ए काय बी कसं म्हणायलास? खरंच पाहून गेले तर ते पूजा रामाला दादा म्हणायचं ना. तरी तिने त्याला पाहून नेला. दादा म्हटल्यावर बी पाहून जाते, माहित आहे तुला.
तुझा मुर्दा गाडीला पाहिजे. थांबा थांबा. ऐका ना. अहो ऐका तर. तुमचा